बघू शकतोय आपण याच्यामध्ये आपण बेबी कॉर्न घेणार आहेत, मशरूम घेणार आहेत आणि व्हेज सीख असे 3 वेगवेगळे आयटम्स घेणार आहेत. तर याचंही आपण बेसिक मॅरिनेशन करून घेण्यापूर्वी आपण व्हेज सीखचं जे आपला मसाला आपण बनवून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये थोडंसं ब्रेड क्रम्स ॲड करून घेणार आहेत, ज्याच्यामुळे थोडासा क्रंचीनेस येतो. आणि त्यानंतर आपण आपल्या बेबी कॉर्न्सला आपण लसण अद्रकची पेस्ट असेल, मीठ असेल, लाल मिर्च पावडर असेल, हळद पावडर असेल आणि तेल असेल हे ॲड करून त्याला फर्स्ट मॅरिनेशन करून घेणार आहे. आणि दुसरं आहे ते आपलं मशरूमलाही सेम आपण लसण अद्रकची पेस्ट असेल, मीठ असेल, लाल मिर्च पावडर असेल, हळद पावडर असेल, तेल असेल यांना आपलं फर्स्ट मॅरिनेशन करून घेणार आहेत. आणि जे मिक्स व्हेजिटेबल आहेत त्यालाही आपण सेम मॅरिनेशन करून घेतो. आणि त्यानंतर मग आपण जातो ते आपल्या सेकंड मॅरिनेशनला. तर याच्यामध्ये आपण जे यूज करणार आहेत ते बेबी कॉर्नसाठी आपण तंदुरी मसाला जो आहे तो आपण लावून घेणार आहेत. तंदुरी मसाल्यामध्ये पण आपण हँग-कर्ड यूज करतो, त्यामध्ये आपला तंदूर मसाला असेल, स्पेशल चाट मसाला असेल, बाकीचे काही गरम मसाले असतील ते सर्व ॲड केलेले असतात. तो मसाला आपण एकदम सुंदर पद्धतीने आपण आपल्या बेबी कॉर्न्सला लावून घेणार आहेत. त्यानंतर आपलं जे जाणार आहे ते मशरूम चटपटाच्या मॅरिनेशनमध्ये आपण थोडंसं लिंबू पण यूज केलेला आहे. आणि त्यानंतर आपण जे चटपटाचा जो मसाला आहे त्यामध्येही आपण लिंबू थोडंसं आहे, चाट मसाला आहे, इतर काही मसाले आहेत ते आपण ॲड केलेले असतात. तो मसाला आपण आता मशरूमला लावून घेणार आहे. मशरूम एकदा मॅरिनेट झाले की आपण हे सर्व आत्तापर्यंत बघितलेले जे कबाब असतील बेसिक मॅरिनेशन करून ठेवलेले, पनीर असेल, पनीरचे 3 टाईप असतील, बेबी कॉर्न, सीख, हे आपण आता सीखला लावून घ्यायला चालू करणार आहे.